कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजाच असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. एका कनिष्ठ सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबात मी जन्मलो. लहानपणापासून आयुष्यानं एवढी वेळी वाकली वळण घेतली की ती सारी तुम्हाला सांगावीशी वाटली. म्हणूनच ही आत्मकथा लिहिली आहे, सांगितली आहे. नाशिकमध्ये माझा जन्म झाला. त्यानंतर रत्नागिरी, कराड, चिपळूण, साखरवाडी, ठाणे, डोंबिवली, विक्रोळी, बदलापूर, मुलुंड आणि पुन्हा एकदा ठाणे येथे वेगवेगळ्या वेळी वास्तव्य केले. शालेय शिक्षण कराड, साखरवाडी, ठाणे, डोंबिवली आणि विक्रोळी येथे झाले. विजया कॉलेजला इंटर सायन्स शिकलो. त्यानंतर युडीसीटीला बीफॉर्मला फर्स्ट क्लास मध्ये पास झालो. त्यानंतर जवाहरलाल बजाज मध्ये MMS फायनान्स केले. मध्यंतरी BAMS ला सायनला आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घेतला. BAMS ला असताना कुलगुरूंच्या सहाय्याने माझ्यासह 12वी किंवा इंटर झालेल्या 72 विद्यार्थ्यांचे 1 वर्ष मी वाचवले. अशा प्रकारे मी संख्येने 2 BAMS वैद्यांना जन्मच दिला जणू. BAMS ला 3ऱ्या वर्षात युनिव्हर्सिटीत पाहिला आलो आणि शेवटी आयुर्वेद महाविद्यालयामधल्या राजकारणाला कंटाळून BAMS अर्धवटच सोडले. व्यवसायाच्या निमित्ताने मी भारतभर फिरलो. कधी कोल्हापूरच्या एसटी बस स्थानकावर संपूर्ण रात्र सकाळ होण्याची वाट पाहत भिकाऱ्यांसोबत घालवली. कधी दिल्लीत शून्याच्या खाली तापमान गेले असताना नळाच्या गार पाण्याने पहाटे 4 वाजता आंघोळ करून 6 वाजताचे फ्लाईट पकडले. 6 दिवसात बडोदा, अहमदाबाद, उदयपूर, जयपूर, दिल्ली, लखनौ, कानपूर, अलाहाबाद, गोरखपूर, पाटणा, रांची, कलकत्ता आणि मुंबईला परत अशी सुपर डिस्ट्रीब्युटर्स नेमण्यासाठी विमानानं, रेल्वेनं आणि बसनेही टूर केली. भारतभर काश्मीर ते कन्याकुमारी, ओरिसा ते केरळ, कोचीन इथे सर्व देशभर सर्वत्र धंद्यासाठी फिरलो. 20-22 दिवसांच्या टूर्सही केल्या. 6 महिने वयाचा माझा मुलगा
20-20 दिवसांच्या टूरवरून परत आल्यावर मला ओळखतच नाही याचाही मी अनुभव घेतला. सुरुवातीला धंद्यासाठी 3 लाखाचे कर्ज घेतले. धंद्यासाठी कर्ज घेणारा आमच्या कुटुंबातला मी पहिला आणि शेवटचा माणूस. ते कर्ज वाढत वाढत 1.5 कोटींपर्यंत गेलं. 1980 ते 90चा काळ होता. त्यावेळेचे 1.5 कोटींचे कर्ज म्हणजे हल्लीच्या काळातले 40-50 कोटी रुपये व्हावेत. कारखाना, घर, इतर सर्व इस्टेट सारे बँकेला गहाण टाकलेले. MSFC, युनायटेड वेस्टर्न बँक, कोकण डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, युनियन बँक, सांगली बँक, ठाणे भारत सहकारी बँक, शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँक, ठाणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक, रुपी कोऑपरेटिव्ह बँक, मांडवी बँक यांच्याकडून मी कर्ज घेतली. यातील काही बँकांमधील कर्मचारी, मित्र, सहयोगी आणि सहप्रवासी झाले. त्यांनी जगावेगळी मदत मला वेळोवेळी केली. काही मात्र आमच्या बँकेचे कर्ज आत्ताच फेडा असे मला अत्यंत कठीण आर्थिक परिस्थितीतही सांगितले. यातल्या MSFC, युनायटेड वेस्टर्न बँक, कोकण डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, सांगली बँक, ठाणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक, रुबी कोऑपरेटिव्ह बँक, मांडवी बँक या बँकांना आपले दिवाळे काढायला लागले तर काही दिवाळ्यात गेल्या. अर्थात दिवाळे काढायच्या आधीच मी सगळ्यांची कर्जे मोठ्या मुश्किलीनं फेडली. त्यामुळे त्यांच्या दिवाळ्यात जाण्यात माझा कोणताही सहभाग नव्हता असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. दुबई, सिंगापूर येथे एक्सपोर्टसाठी फिरलो. दुबई, सिंगापूर, मलेशिया, बँकॉक, थायलंड, साऊथ आफ्रिका, लंडन, पॅरिस, स्वित्झर्लंड, मॉरिशस, कॅनडा आणि इतर देशांमध्ये टुरिस्ट कम बिझनेस टूर्स केल्या. आज 37 वर्षाच्या कालखंडात मला साऱ्या आयुष्यात बऱ्या वाईट दिवसात सर्वांनी साथ दिल्याबद्दल मी घरच्यांविषयी उपकाराची भावना ठेवली. त्यांनी या काळात काहीच मागितले नव्हते. त्यांना फक्त त्यांचे बाबाच हवे होते. मी ते द्यायला कुठेतरी कळत नकळतपणे कमी पडलो हे मात्र खरे. गंभीर अपघात, अपस्मार, पॅरालिसिस, कर्करोग, TB आणि शेवटी पत्नीला किडनी दान देण्याचा प्रसंग माझ्यावर आला. तरीही देवाच्या, आई वडिलांच्या, पत्नी आणि मुलांच्या आणि तुम्हा सर्व मित्रांच्या आशीर्वादानेच मी पुन्हा उठून उभा राहिलो. हसत हसत पुन्हा कामाला लागलो. मध्यंतरी टार्गेट फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे आणि मेरिको इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचे हेअर अँड केअर या ब्रँडवरून कोर्टात युद्धच खेळले गेले. त्याचा मी साक्षीदार आणि मध्यस्थही होतो. 30 कोटी रुपयांची सेंट्रल एक्साइजची मेरिकोची लायबिलिटी त्यांनी टार्गेट फार्मावर टाकण्याचा प्रयत्न केला. तो आघात टार्गेट फार्माने पतून लावलाच, पण त्यांना हेअर अँड केअर हा ब्रँड विकत घ्यायला लावून त्यांच्याकडून म्हणजे मेरिकोकडून 1.5 कोटी रुपये वसूल केले. ही कथा मोठी रंजक आणि रोचक पुढे येणार आहे आणि ती वाचकांना नक्कीच आवडेल. एका मराठी माणसाने एका गुजराती माणसाची अरेरावी कशी मोडून काढली याची सत्यकथा तुम्ही नक्कीच वाचली पाहिजे. तुम्हाला ती वाचल्यावर आनंद होईल. माझे आयुष्य खरे जसे गेले आहे तसे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्या अनेकांच्या आयुष्यात कॅलिडोस्कोप मध्ये आपण पाहतो तसे रंगीबेरंगी
घटना पाहत असतो. यापेक्षाही गंभीर, मजेदार, सुखद, अप्रतिम घटनाही घडत असतील तर ते सारे जगाला कळावे अशी भावना तुमच्याही मनात येत असेल. तरी ते तुम्ही लिहायचा आळस करता किंवा त्या जगाला एवढं काय सांगायचंय असे मानता. मला मात्र माझे आयुष्य जसे गेले ते तसे तुमच्या समोर यावे असे वाटले, म्हणूनच मी लिहिले आहे, सांगितले आहे. यातल्या सर्व व्यक्ती, संस्था काल्पनिक आहेत असे वाचकांनी नक्कीच मानावे ही प्रार्थना. म्हणजे कोणतेही वाद उद्भवणार नाही. हे चरित्र पाहून तुम्हालाही काही लिहावेसे वाटले तर अवश्य लिहा. तुम्हाला चरित्र लिहिण्याची ही एकमेव संधी आहे असे माना. पृथ्वीवर आपण पुन्हा जन्म घेणार असे तुम्हाला कोणी सांगितले? कदाचित एखाद्या दूरच्या परग्रहावरही आपला पुढील जन्म ठरलेला असेल. त्यामुळे वाचकांना आपल्याला काय वाटते ते खरे खरे सांगा. नाहीतर ही संधी हातातून कायमची गेल्याचे दुःख तुम्हाला नक्कीच होईल, होय ना?